नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या मैदानाची उत्सुकता होती त्या मैदानाची आज तारीख आणि बॅनर जाहीर करण्यात आला आहे। श्री दत्त जयंती उत्सव वडकी सन 2025 वर्ष 35वे। मित्रांनो, अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं शिस्त, परंपरा व एकीने संपन्न होणारे हिंद केसरी किताबाचे पुणे जिल्ह्यातील जुने बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होतं। मैदान रामदरा फाटी वडकी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या समवेत वडकी गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राजाभाऊ मोडक आहेत। राजाभाऊ नमस्ते। नमस्कार दादा, काय सांगाल? बैलगाडी मालक या मैदानाची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत। मैदानाची तारीख काय आहे? आता पहिलं तर मी असं सांगेन की हे मानापानाचं मैदान आहे। हिंद केसरीचा मान मिळालेला आहे पुणे जिल्ह्यातील पहिलं मैदान। ह्या मैदानाची बऱ्याच जणांना उत्सुकता होती की काय चालले, तारीख किती डिक्लेअर होते, काय होते ह्याची अजून काही कोणाला कल्पना नव्हती। त्यासाठी उत्सुकता लागली होती। किती तारीख घेण्यात आली? आता ही तारीख 5 डिसेंबर फिक्स केलेली आहे। पुढे आपल्या ह्याला पण दिलेलं आहे, आपण परमिशनसाठी पाठवलेलं आहे सगळे। बरं, परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आली? आता अर्धी झाली, अजून अर्धी होईल। 50% बरं। पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून वडकी गावच्या मैदानाला संबोधलं जातं। समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मैदान संपन्न होत असतं। तर दादा, आता कसं सांगाल, यावर्षी बक्षिसाचं नियोजन कसं आहे? सालाचा प्रमाणे दत्त जयंती उत्सवानिमित्त हे मैदान हिंद केसरीचं पार पडत आहे। तर बक्षिसाची रक्कम अशी आहे, गेल्या वर्षाप्रमाणे 1,51,000 एक नंबरला बक्षीस आहे, 2 नंबरला 1,31,000 आहे, 3 नंबरला 1,11,000 आहे, 4 नंबरला 91,000 आहे, 5 नंबरला 71,000 रुपये, 6 नंबरला 51,000 आहे आणि 7 नंबरला 41,000 आहे, 8 नंबरला 31,000 बक्षीस आणि प्रवेश फी 1,500 रुपये। 1,500 आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल। बरं, आज काय करण्यात आले? कारण बऱ्याच जणांना उत्सुकता होती। रामदरा फाटी म्हणले की ओपनच्या मैदानासाठी ही फाटी प्रसिद्ध आहे। तर पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे? पल्ला दरवर्षाप्रमाणे 1000 फूट पल्ला ठेवलेला आहे। आणि आता फाटीचं काम चालू आहे, तुम्हाला दिसतंय जरा। मित्रांनो, आपण ड्रोनचे व्हिडिओ पण टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता फाटीचं काम सुरू आहे। कधीपासून काम सुरू झालंय? काम आता हे कालपासून चालू केलं आपण। साधारणतः किती दिवसामध्ये फाटीचं काम सुरू होईल? आपले 2 दिवसात क्लिअर होणार फाटीचं फाटी। आणि जे माननीय सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन यांनी ज्या नियमाटी घालून दिलेल्या आहेत त्याच नियमाटीने हे मैदान पार पडेल। हा, त्या नियमानुसारच होणार। त्याचबरोबर ऑनलाईनची कधीपासून प्रोसेस चालू होणार आहे बुकिंगसाठी? ऑनलाईनची प्रोसिजर 30 तारखेपासून आपण चालू करणार। 3 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद घेणार आपण। बरं, आणि लॉट कधी? लॉट 4 तारखेला 6 ते 7 वाजता लॉट आपण मंदिरापाशी काढणार। दत्त जयंतीचा उत्सव आमचा तिथं असतो, तिथं संध्याकाळी मंदिरावर 5 ते 6च्या दरम्यान लॉट काढायला चालू करणार आपण। बरं, काय सांगताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या तयारीच्या संदर्भात? सर्व बैलगाडी मालकांना मी एकच विनंती करेन, ज्या त्यांनी पद्धतीने आपले पहिरे तयार करून आणि आम्हाला नोंदीसाठी लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं। चालते, धन्यवाद। आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। चालते, धन्यवाद। आपल्या समवेत आदेश मोडक आहेत। आदेश भाऊ, काय सांगताल, कशा पद्धतीने मैदानाची आता तयारी सुरू आहे? त्याची तयारी ही कालपासून सुरू आहे। अजून 2-3 दिवसात मैदानाची तयारी ही ओके होईल। इथून माग जशी मैदानं झाली तशीच ह्या वर्षी सुद्धा मैदान शिस्तबद्ध पार पडत। विशेष करून जागा मालक समस्त गायकवाड परिवार आणि बक्षीस दाते व सर्व वडकी ग्रामस्थांचा आभार। मैदान तयार झाल्यावर वेळोवेळी अपडेट दिले जाईल। धन्यवाद।
मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।